तर मालेगावचं जे प्रकरण झाले, ज्या संदर्भामध्ये जो विजय खैरनारे, आता याला सजा झालीच पाहिजे, या लेखीला न्याय मिळालाच पाहिजे. भावांनो, आज तुम्हाला सांगायचं म्हणजे ही जी गोष्ट सांगतोय मी, अक्षरशः आठवण येतं रडू. एवढं जिंबलं बाळ, जे लहान बाळ आज महाराष्ट्रातील हर एक व्यक्ती अशा पद्धतीचा त्याला रडूच येणार. कारण ही छोटीशी चिमुरडी 3 वर्षाची या यज्ञविधीचे व्हिडिओ जर बघितले अक्षरशः तर किती बेकार वाटत. त्या मी माग आपल्या या चॅनलवर नेहमीसाठी अशी व्हिडिओ टाकत याच्यासाठी असतो की जागृत बना, आपल्या लेकराला सांभाळा, आपल्या फॅमिलीला सांभाळा. माझ्या या चॅनलवर नेहमी अपडेटेड व्हिडिओ असतात. कुठं काय झालं, कारण अशा घटना व्हायला नको. मी या चॅनलवर असे व्हिडिओ त्यासाठी टाकत असतो. आज ही घटना ऐकून एवढं मनाला दुःख झालं की भयंकर. नेटवर्क अक्षरशः गेलं. आपण याचा स्टडी करायला लागला तर खूप रडू येऊ लागलं. त्या 3 वर्षाची मुलीने केलं काय होतं, त्या विजय खैरनारनं जी अशी शाळा केली. मला बोलता येणं, मला या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा याच्यासाठी मी बिलकुल बोलत नाही, पण माझ्या चॅनलवर नेहमी असे व्हिडिओ असतात का मी कधी पण जागृतीचे व्हिडिओ टाकत असतो. कोणाच्या मनात काय असतं काही नाही. अक्षरशः या व्हिडिओची थोडी जर माहिती आपण युट्यूबवर कुठे बघायला लावलो तर खूप आकर्षक वाटतो, मनाला खूप वेगळं वाटतं. अहो 3 वर्षाची मुलीनं काय केलं होतं. मी माग असे 3-4 व्हिडिओ आपल्या चॅनलवर जे काही आता म्हणजे अन्याय वगैरे झाला सांगितलं होतं की कोर्टाने त्या आरोपीला जे असे बलात्काराचे जे काही लहान लेकराला त्रास देत असतील अशा आरोपीला कोर्टानं भर चौकामध्ये त्या व्यक्तीला उलट टांगून त्याला थेंबा डिझेलनं पेटून दिलं पाहिजे. अरे हे जनतेला दिसलं पाहिजे, तेव्हा बाकीचे जे नवीन आरोपी तयार होतील किंवा नवीन गुन्हेगार तयार होतील ते गुन्हेगार होणार नाहीत. कारण सगळ्यांना कळून चुकेल की आता शासन कडक शिक्षा देते म्हणून. पण याच्यामध्ये शासनाचा दोष म्हणावा, याच्यामध्ये फाशीची सजा दिली तर त्याला काय, फाशीची काय, त्याला काही एवढे काय जाते फाशीला लटकन, त्याला थोडं एवढं दुःख होणार आहे. पण 3 वर्षाच्या बाळाला त्याने दगडानं ठेचलं, तिच्यावर अन्याय अत्याचार केला, तिच्यावर अत्याचार केला, दगडानं ठेचलं तिला, तर त्या लेकराची आत्मा, त्या लेकराचा जीव किती तडफडत असेल. मला शासनाला हे सांगायचंय, तुम्ही जागृत बना, नवीन कायदा बनवा जो सत्य आणि प्रूफ सहित असायला पाहिजे. काय मग त्याला 4 महिने लागन, 5 महिने लागन, 12 महिने, जेवढे प्रूफ निघले आणि प्रूफ निघल्याच्या नंतर ते प्रूफ जनतेच्या समोर ठेवायचे की या व्यक्तीनं हा गुन्हा केला होता, हा सिद्ध झाला. आणि हा सिद्ध झाल्याच्या नंतर मग याला डिझेलनं पेटवलं चालू, याला थेंबानं पेटवून द्यायचे भर चौकामध्ये. असा शासनानं नवीन कायदा केलाच पाहिजे. मला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट मध्ये सांगा. कारण ताईंनो भावांनो, परत दिवशी आला की परत हृदय दाटून येते. कारण सांगायचं म्हणजे या 3 वर्षाच्या बाळानं काहीतरी केलं होतं. या 3 वर्षाच्या बाळाची गलती काय होती यामध्ये काय की अशी म्हणजे माहिती भेटली सोशल मीडियावर की त्या 3 वर्षाच्या बाळाच्या पप्पाचे आणि त्या मुलाची वाद होते. मग त्याने या 3 वर्षाच्या बाळाला काय करायचं होतं, काय केलं होतं, त्याचे याची अवकाश नव्हती का त्यासाठी लढायला, याला कोर्ट नव्हतं का, याला न्याय नव्हता का, याला न्याय पद्धतीनं करायचं होतं, काहीतरी असं झालं होतं. त्या 3 वर्षाच्या याला काय केलं होतं. अक्षरशः हा व्हिडिओ सांगता, ही माहिती सांगताना सुद्धा हृदय खूप दाटून येतं. मला सांगू नाही वाटत खरंच.
यामध्ये आता जरांगे पाटील साहेब आहेत, जरांगे पाटील साहेब जे सांगतायत ना, बघा ते काय सांगतात, या लेकराला न्याय मिळालाच पाहिजे, 100% न्याय मिळाला पाहिजे. ही लोकशाही आहे तरी कशासाठी? मग लोकांनी लोकांचं राज्य, जनतेने जनतेचं राज्य जनतेने चालवावं, या जर मताचं आपलं संविधान नसेल तर मग आता जर जनतेने जर जनतेवरच अन्याय केला तर त्याला न्याय नको का व्यवस्थित? त्यामुळं जरांगे पाटील जे साहेब सांगतात ना, त्यांच्या शब्दावरच आता हे पुढचं झालं पाहिजे, न्याय भेटलाच पाहिजे. यामध्ये प्रत्येक पक्षकाराचा असे आहे, तो विरोधी पक्ष असो का कोणताही असो, प्रत्येकाने यासाठी लढलंच पाहिजे. आणि असं मला तर वाटतंय, आता काय आहे माहिती का, त्या लेकराचं प्राण निघून गेला, लेकराचं सगळं काय संपलं, नेमकं खरं जीवन बघायचं होतं. या विजय खैरनारला हा ठोळ्या, हा किती 24 वर्षाचा काय किती वर्षाचा, सगळ्यांनी बघितलं. आणि याला आता मला एकच आहे, याला बुद्धी होती, त्या 3 वर्षाच्या लेकराला काय बुद्धी असते? काहीच बुद्धी नसते, समजतच नाही. नेमकंच ते फुलासारखं असतं, नेमकंच ते कळी झालेलं असतं, फुल असं उमलायला लागलं असतं ते, अशी त्याची परिस्थिती जीवन असतं. या विजय खैरनारला माझं मत आहे, त्याला भर चौकामध्ये याला भोंगळ करून, याला उलट टांगून, याला थेंबानं चटके द्यायला पाहिजे आणि दगडाने ठेचायला पाहिजे, तेही भर चौकामध्ये. मी माननीय कोर्टाला हात एवढी विनंती करतो की प्लीज असा एक कायदा बनवा तुम्ही, याच्यावर जर यांनी जर असा खरोखर गुन्हा असा सिद्ध झालेला असेल ना, तर याला अशीच तुम्ही शिक्षा करा, तरच मला बी वाटेल की खरंच आता हे काही अन्याय वगैरे होता ना, हे कुठेतरी कमी होतील. हा व्हिडिओ सांगताना एवढं भयंकर दुःख वाटतं, सांगू नाही वाटत, हा व्हिडिओ म्हणजे बोलू नाही वाटत हो. तर मला मी इथपर्यंतच बोलतो, मला आता पुढे बोलायचं नाहीये. फक्त माझी एवढीच विनंती आहे की यामध्ये खरंच या व्यक्तीला, या विजय खैरनारला एवढी भयंकर शिक्षा झाली पाहिजे आणि ती भर चौकात झाली पाहिजे. आतापर्यंत कोर्टाने हेच केलंय, फाशी जर असेल तर त्याला उलट पोलीस सुरक्षा असते, त्यात फाशी असेल तर त्याला ते वेळेवर अशी पद्धतीने फाशी होते. पण याला भर चौकामध्ये दिली पाहिजे, जनतेमध्ये दिली पाहिजे, तिथे पोलीस वगैरे सर्व सुविधा असून या भर जनतेमध्ये याला फाशी द्यायला पाहिजे. आणि तेच नव्हे, पण फाशीच्या अगोदर याला जसे त्या बाळाला वेदना होत्या ना, तशा पद्धतीच्या याला वेदना दिल्या पाहिजे. त्याच्यानंतर मग याला फाशी झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट मध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलवर नेहमी असे मी व्हिडिओ अपडेटेड टाकत असतो, न्यूज टाकत असतो, जेणेकरून जनता, लोक हे जागृत असले पाहिजे. असे आतापर्यंत भरपूर घटना झाल्यात. आई घरात काम करते, तिचे वडील कुठे शेतात, कुठे कामाला जाते आणि त्यानंतर लहान लेकरासोबत असे गुन्हे होतात. अशापर्यंत ही एकच घटना आहे का? किती घटना झाल्या? मग याचा अर्थ लोकांना शिक्षा कमी पडल्या म्हणून या घटना झाल्या. जर लोकांना शिक्षा प्रॉपर भेटली असती, योग्य रीतीने भेटली असती तर अशा शिक्षा झाली असते का? तर माझा व्हिडिओ इथपर्यंतच. तुम्हाला व्हिडिओ कसा माहिती जर तुम्हाला आवडली तर पुढे फॉरवर्ड करा, नाही आवडली तर तुम्हाला जसं वाटेल तसं करा, मी काही म्हणत नाही. नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी कधी नेहमी अपडेटेड व्हिडिओ या चॅनलवर टाकत असतो. चला बघूया नंतरच्या काय नवीन अपडेट भेटते त्याबद्दल. धन्यवाद.